लोकेशन हिरानंदानी इस्टेट, ठाणे वेस्ट. ठाण्यापासून मला वाटतं 10 ते 11 किलोमीटरच्या अंतरावरती ही हिरानंदानी इस्टेट आहे. आणि आज आपण तेच एक्सप्लोअर करणार आहोत. म्हटलं बघूया तर, कारण मी पवई हिरानंदानीचा व्हिडिओ बनवलाय आणि आता बनवतोय ठाण्याचा हिरानंदानी इस्टेटचा. पण मित्रांनो, खरं सांगू तुम्हाला, आतमध्ये एंट्री करतानाच ना असं वाटतं कुठेतरी आपण फॉरेनला आलोय. युरोप, जपान किंवा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ह्यासारख्या ठिकाणी. खूप सुंदर अशी जागा आहे, शांती आणि एकदम काम. तर आता सुरुवातीलाच आपण एंट्री करतो त्यावेळेला पहिला लागतो हा टॉवर. हा आहे क्वीन्स गेट. टॉवर्स वगैरेची नावं पण आहेत ना अशी इतकी जबरदस्त दिली आहेत ना की सगळ्यांना फॉरेनचा फील येतो. आणि सगळीकडे बघा, तुम्ही बघितलात ना तर अशी हिरवळ पसरली आहे. हा पहिलाच दिसतो तो गुलाबी रंगाचा मोठा उंचच्या उंच टॉवर. प्रत्येक ठिकाणी अशी गार्डन्स वगैरे बनवलेलीच आहेत छोटी छोटी. आणि ही जुनी जुनी झाडं बघा ना ठेवलेली आहेत. की 100 वर्ष 150 वर्षापूर्वीची झाडं अजून त्यांनी शाबूत करून ठेवली आहेत ना, हे नशीब म्हणावं. आणि हिरवळच हिरवळ आहे. आता हा ब्रिज दिसतोय बघा, हा रस्ता क्रॉस करायला छोटासा ब्रिज दिलाय. कारण की इथे थोडा खालचा भाग आहे आणि हा इकडे थोडा वरचा भाग आहे. आणि हे हिरानंदानीचे डबे बघा, कचऱ्याचे डबे, ते सुद्धा एकदम कलरफुल आहेत. फुल कलरफुल वाईब येते. एकदम चिल करण्यासारखं ऍटमॉस्फिअर आहे. आणि खरंच मित्रांनो ना, हा एरिया आपल्या ठाण्यामध्ये आहे ना, हा कधी कधी भास होतो. मी बऱ्याच वेळेला ह्या एरियामध्ये आलोय. आणि इथे पुढे एक छोटा द वॉक नावाचा एरिया आहे. आता इथे आलोय बघा, हे आर्केडिया हा छोटा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, आर्केडिया नावाचा. हे छोटा शॉपिंग हब आहे. आणि इथे एक फेमस ते स्नॅक्सचं दुकान आहे, गौरव. हे जबरदस्त सिंहाचा इथे एक स्टॅच्यू बनवून ठेवलाय. आणि ही बघा बोगनविलाची फुलं, जास्त करून मला वाटतं डार्क मॅजेंटा कलर मध्ये असतात. ही पिंक कलरची फुलं खूप छान वाटतं. सगळीकडे हिरवळ आहे, हिरवळ. इतकी हिरवळ ठाण्यामध्ये मला वाटतं म्हणजे ह्या एरियामध्येच आहे. आणि जर तुम्हाला कुठे माहिती असेल ना तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असाच मला वाटतं एक एरिया आहे ना इथे, आपलं वसंत विहार म्हणून असाच एरिया होता. पण मी बऱ्याच वर्षापूर्वी तिथे आलेलो. बघा ना, पूर्ण झाडच झाड आहे तिथे, ही बोगनविलाची. आणि मला आठवतंय ना, मी 2000 साली ना इथे जॉब साठी आलेलो. म्हणजे मला वाटतं 1999 की 2000 ला आलेलो. तर त्यावेळेला ना स्टेशनवरून एसटी करावी लागायची मानपाडा एरियामध्ये यायला. आणि मला वाटत नाही मानपाड्याच्या पुढे काय एरिया होता असा. तर मला वाटतं हिरानंदानी वगैरे तिथे त्यावेळेला बांधकाम चालू असेल आणि फक्त एसटी असायची. आणि सगळं खाली रिमोट प्लेस होती, एकदम एकदम मातीचा असा रस्ता होता. आणि एक एसटी यायची, फक्त एसटीचं हे होतं, रिक्षा वगैरे इतक्या कमी होत्या. आणि आता तर बघायलाच नको, आता सगळीकडे चारी बाजूला फक्त ट्रॅफिक आहे आणि टॉवर्स आहेत आणि लोक आहेत. कारण ठाण्यातली ट्रॅफिक ही आहे ना दिवसेंदिवस वर्स्ट होत चालली आहे. हे बघा, तुम्ही म्हटले ना द वॉकचा इथून पुढे गेट आहे.
आणि तिथे सगळं म्हणजे फॉरेन सारखीच वाईब येते इथे, कारण की फॉरेन मध्ये जसं फिरायला वगैरे असतं, पण फॉरेन मध्ये याच्या डबल टिबल एरिया असतात वॉक सारखे. हा वॉक एकदम छोटासा एरिया आहे, ऑलमोस्ट मला वाटतं एक 200-300 मीटरचा एरिया असेल. आणि हा सर्कल आहे आर्केडियाच्या समोरचा. आणि हे बघा ना, ह्या सगळ्या बिल्डिंग जर तुम्ही बघितल्यात ना, ते ह्या ग्रीक आर्किटेक्चर मध्ये येतात. आणि दुपारची वेळ होती त्याच्यामुळे ट्रॅफिक तरी एवढी कमी होती, पण ह्या एरियामध्ये तेवढी ट्रॅफिक नसते. पण तरी सुद्धा मित्रांनो एक सांगू ना तुम्हाला की ह्या एरियामध्ये जर आपल्याला रेसिडेन्शियल एरियामध्ये बिल्डिंगचा मेंटेनन्स खूप परवडणार तसं हाय आहे. कारण की मला वाटतं कमीत कमी 4,000 ते 5,000 रुपये तरी 1 BHK ला मेंटेनन्स असावा. मग 2 BHK ला तर किती वाढत जाईल ना, त्याला लिमिट नाही. हे बघा, एक गोष्ट ना इथे खूप म्हणजे तसं जाणवते की सगळीकडे फक्त ग्रीनरीच आहे, चारही बाजूला हरियाली आहे. जर हा ठाण्यातला एरिया सोडला ना आणि बाजूचा एरिया जर सोडला तर इथे खूप फरक दिसतो. शेवटी हिरानंदानीने ते आपला ब्रँड तो म्हणजे मेंटेन केलेला आहे. आता हा इथे एक टॉवर आहे, तर हा हिरानंदानीचा एरिया नाही आहे ऍक्च्युली. हा आपण पुढे आलो की मला वाटतं इथून वाघबीळ आणि ब्रह्मांड वगैरे येईल, तर त्या नाक्यावर मी आलेलो आहे. आणि आता उन्हाळा चालू झाला बघा, कलिंगड पूर्ण रचून ठेवलेले आहेत, भरपूर कलिंगडच्या कलिंगड आहेत. आणि इथे ना हे सगळ्या बिल्डिंगना ही अशी नाव आहेत, फ्लोरा, फियोना, प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर अशी नाव आहेत. आणि हे बघा ना, फुटपाथ वगैरे सुद्धा खाली. आणि कुठेच इथे ना पूर्ण एरिया मी बघितला ना, हे सगळीकडे इम्प्लिमेंट झालं पाहिजे. कुठल्याच फुटपाथवर एकही फेरीवाला नाहीये, सगळीकडे त्या लोकांनी गार्ड बसवलेले आहेत. आणि एका सुद्धा फुटपाथवरती एकही तुम्हाला फेरीवाला दिसत नाही. मग असं बाहेर का नाही होऊ शकत काय माहिती. आता हे आपण आलो त्या हिरानंदिनीच्या गार्डन मध्ये. हे प्रत्येक ठिकाणी त्यांचा हा फॉर्मॅट फिक्स आहे बघा. हे गार्डन आहे आणि एक शाळा असेल इथे, एक हिरानंदिनीचं हॉस्पिटल असतं आणि हिरानंदिनीचं कॉम्प्लेक्स. हे बघा ना, इथे कंटिन्यू पाण्याचा फवारा फाउंटन चालू आहे पाण्यासाठी ह्या गवताला. आणि इथे या गार्डन मध्ये लोक दुपारी सुद्धा जॉगिंग करतायत. काही लोक योगा करत होती, काही मुलं खेळत होती.
तर इथे हिरानंदानीची शाळा, हिरानंदानी इंटरनॅशनल स्कूल. आणि पूर्ण हिरानंदानी एरिया हा टॉवर्सने टॉवर, सगळीकडे टॉवर्स आहे. इथे एक छोटंसं मला वाटतं एक ठाणे म्युन्सिपाल्टीचं गार्डन आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बसायला वगैरे अशी चांगली सोय केली आहे. आणि कंटिन्यू हिरानंदानीच्या त्या आतमध्ये स्पेसमध्ये हाऊसकीपिंग वाले कचरा वगैरे काढत होते. तर स्वच्छता वगैरे भरपूर आहे, एकदम चकाचक रोड आहेत, क्लीनलीनेस पण खूप आहे. कारण हे चित्र आहे ना तुम्हाला आपल्याला बाहेर बघायला मिळत नाही. हे बघा इथे आता आलो ना, हा एक कमर्शियल टॉवर आहे. आणि ह्या पूर्ण कमर्शियल टॉवर आहे हा. आता इथून जो पूर्ण हा हिरानंदानीचा बिझनेस पार्क चालू होतो, इथे पुढे गेल्यावरती आपल्याला TCSचं एक ऑफिस सुद्धा लागतं. हे बघा ना, हे समोर इथे आल्यावरती हे कुठेतरी होर्मुझच्या खाडीमध्ये वगैरे आल्यासारखंच वाटतंय, ज्या पद्धतीने हे सगळं पॅक करून ठेवलंय. जिकडे तिकडे चोहीकडे टॉवरच टॉवर. आणि हा बघा इथे एक ब्रिजचं काम चालू आहे. तर मला वाटतं हा ब्रिज आहे ना, हा मला वाटतं बाळकुम साकेत रोड आहे. सो नवीन ब्रिज येतोय तो. एवढं काम चालू आहे ना ठाण्यामध्ये, कचऱ्यासारखं काम चालू आहे. आणि त्या ठाण्यातल्या कामाला काही अर्थच नाहीये. इतकं काम करतात तरी ट्रॅफिक एक पैशाने कमी होत नाही. आज माझीवाड्याचं बांधकाम, माझीवाड्याला जो ब्रिज बांधलाय ना इतका मोठा, आज तो ब्रिज बघा तुम्ही, जो कॅडबरी वरून येतो आणि विव्याना मॉल समोरून येतो, तो भिवंडीला जातो आणि इकडून तो जातो मानपाडा रोडला. ते कमीत कमी 10 ते 12 वर्ष काम चालू होतं. त्यावेळेला 10-12 वर्ष ट्रॅफिकचा लोकांनी त्रास सहन केला. आणि इतकं 10-12 वर्षानंतर हा ब्रिज होऊन सुद्धा अजून सुद्धा ट्रॅफिक तसंच्या तसंच आहे. आणि दिवसा 24 तास त्या रस्त्याला ट्रॅफिक असतं. ही बघा TCSची बिल्डिंग. तर हे जे TCSची बिल्डिंग आहे ना, ही सुद्धा मला वाटतं इथे 25 ते 30 हजार लोक इथे स्टाफ बसू शकतो, एवढी ऑक्युपन्सी आहे या TCSची. ऑलिम्पस, मला वाटतं ऑलिम्पस नाव आहे त्या बिल्डिंगचं. तर मित्रांनो मला तुम्ही सांगा, अजून मुंबईमध्ये असे एरिया कुठे कुठे आहेत. एक पवई हिरानंदानी आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं इतकं स्वच्छ आणि सुंदर आणि शांत एरिया एक विक्रोळीला आहे, जो की गोदरेज कॉलनी आहे. त्याच्यानंतर मला वाटतं भायखळ्याला तसा एक एरिया आहे जो मी फिरलोय. माझे व्लॉग आहेत सगळे इथे. एक रुस्तमजी म्हणून आहे, ती वाडिया बाग म्हणून, तिथे सुद्धा असंच आहे. पॉश कॉलनी आहे, जुनं बांधकाम आहे 100 ते 150 वर्षापूर्वीचं. आणि ते सुद्धा असंच ग्रीक आर्किटेक्चरच्या बिल्डिंग्स आहेत. आणि ही बघा, ही बसायला वगैरे अशी चांगली व्यवस्था केलेली आहे. इथे सगळं आहे, म्हणजे आतमध्ये तुम्हाला सगळं आहे. शाळा आहे, हॉस्पिटल आहे. त्याच्यानंतर मला वाटतं 2-3 शाळा आहेत इथे. एक हिरानंदानी इंटरनॅशनल स्कूल आहे, त्याच्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे, आणि त्याच्यानंतर न्यू होरायझन म्हणून आहे. आणि कम्प्लीट पूर्ण एरियामध्ये आहे ना, संपूर्ण एरियामध्ये हिरवळ असल्यामुळे आहे ना, एक प्रकारचा गारवा आहे. हे बघा ना, रस्त्याच्या मध्ये बघा ना किती सुंदर. आता तर हा वसंत ऋतू चालू झालाय, त्याच्यामुळे पूर्ण रस्त्याला झाडं सुद्धा हिरवी गार आहेत. आणि ती तेवढी मेंटेन सुद्धा केली जातात. नाहीतर गव्हर्नमेंट सारखं नाही,
ठाणे म्युन्सिपाल्टी किंवा मुंबई म्युन्सिपाल्टीच्या गव्हर्नमेंट सारखं नाही. तर ती खरंच प्रायव्हेटला दिल्यानंतर तेवढं होतं, फक्त ते महाग पडतं मेंटेनन्सला. आता आपण आलोय ना इथल्या सगळ्यात फेमस स्पॉटवर, द वॉक. हँगआउटसाठी बेस्ट जागा. आणि संध्याकाळी चिक्कार गर्दी असते इथे, तुफान. आणि संध्याकाळी जेव्हा लाइटिंग वगैरे लागली ना की बघायचं, इकडे एक प्रॉपर एस्थेटिक वाईब येतो. आणि इथे मला वाटतं काहीतरी फंक्शन होतं, तर कम्प्लीट डेकोरेशन चालू होतं. सगळं फुलांचं डेकोरेशन करून ठेवलेलं. तर मित्रांनो, ओव्हरऑल सांगायचं ना तर हिरानंदानी इस्टेट आहे ना, एक क्लीन, प्रीमियम आणि शांत अशी जागा आहे. पण ऑब्व्हियसली अशा लक्झरी लाईफसाठी आहे ना किसाही तितकाच गरम असला पाहिजे. जर तुम्हाला शांतता, एस्थेटिक वाईब आणि एक मॉडर्न लाईफ हवी असेल ना, तर हा एक परफेक्ट स्पॉट आहे. आणि तुम्हाला काय वाटतं ना, हिरानंदानी इस्टेटचा बदल आवडला की जुनं ठाणं तेच बरं होतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त व्लॉगमध्ये. धन्यवाद.